मित्रांनो, एकनाथ शिंदेनी सध्या प्लॅन बी ऍक्टिव्ह केलाय. प्लॅन ए हा सक्सेस होत आहेच, पण त्याबरोबरच प्लॅन बी म्हणजे यामधला कुठलाही त्यांचा जो काही डाव आहे तो प्लॅन आहे का आता हे अपयशी होणार नाही, त्या प्लॅनला यश मिळणार आहे. होय, मी त्या विषयावरती बोलतो मित्रांनो. आज तो विषय तुमच्या सर्वांच्या माहितीमध्ये आहे, तो म्हणजे खासदारांचा. एक म्हणजेच शिंदे साहेब हे ऑपरेशन टायगर, ऑपरेशन हँड म्हणजे फक्त शिवसेनेचे खासदार सोबत न घेता सोबतीला काँग्रेसचेही आणि काकाच्या तुतारीचीही सोबत घ्यायची तयारी फायनली पूर्ण झाली आहे. आता ते अंतिम टप्प्यामध्ये आहे, कधीही घोषणा होऊ शकते अशी माहिती सध्या माध्यमामध्ये आहे. आता फक्त माध्यमामध्ये आहे म्हणून आपल्याला बोलायचं असं नाही. बघा, ह्याला कारण पण भरपूर आहेत. आता ह्या लोकसभेला काँग्रेसचे 13, उद्धव ठाकरेंचे 9, शरद पवारांचे 8, भाजपचे 9, शिवसेना शिंदे साहेबांचे 7, अजित पवारांचा 1 आणि अपक्ष 1 असे एकूण 48 खासदार आहेत. जो अपक्ष आहे ते सांगलीचे पाटील, त्यांनी पुरस्कार म्हणजे त्यांनी सपोर्ट दिला काँग्रेसला, म्हणजे इथून काँग्रेसचे 1 वाढला, झाले 14. मग आता महायुतीमध्ये आपलं मनुष्यबळ वाढवण्यासाठी आणि ते वाढवून एक आपलं मजबूत असा पक्ष केंद्रामध्ये, एक असा मजबूत पक्ष शिवसेना म्हणून दखल त्या ठिकाणी केंद्रातील मंत्रिमंडळामध्ये घेतली जाईल याची पूर्ण शाश्वतीही शिंदेंना आहे. आणि सत्तेमध्ये यायला कोणाला नको वाटायचं कारणच नाही. सर्वांना सत्ता हवी असते. आता इथं काय म्हणतील, गद्दार फिद्दार काय? सत्तेसाठी 19 मध्ये गद्दारी कोण केली याची पहिले कमेंट करून सांगा, मग विचारा गद्दार काय आहे ते. त्यावेळेस ठाकरे पण खुर्ची करता गद्दारी करून गेले होते. त्यामध्ये काही नवं नाही, सर्व काही राजकारणामध्ये माप असते, सोडून द्यायचे. मग या ठिकाणी आता एखादा नेता आहे, एखादा राजकीय पुढारी आहे, त्याचं जे काही असतं ते पहिले मित्रांनो एक असतं. बघा काय, आता आपण यावेळेस निवडून आलो, आपल्याला पुढल्या वेळेस पण निवडून यायचं आहे, मग काम करावं लागेल. आपला पक्ष एवढा असा स्ट्रॉंग असावा लागेल की आपण पुढल्या वेळेस निवडून येऊ शकू. पण सध्या मातोश्रीवर जी काही मीटिंग झाली त्या मीटिंग मध्ये वारंवार काही गोष्टी आढळून आल्या, काही गोष्टी बोलल्या गेल्या. त्या म्हणजे पहिली गोष्ट अशी होती की आदित्य ठाकरे हे कुठेही कुणाला एक असलंही सहकार्य करत नाही, अगदी वडिलांच्या हातावरती हात मारलाय. कधी आदित्य ठाकरे प्रचारासाठी म्हणा किंवा भेटीगाठीसाठी म्हणा किंवा पक्ष वाढीसाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत. ज्यावेळेस संजय राऊत काकाला समर्थन करतात त्यावेळेस आदित्य ठाकरे हे जागी होतात. अन्यथा त्यांचा काय रोल आहे ते मला काय कळत नाही. तुम्हाला कळतं का सांगा? कारण कुठलेही काहीच न करता त्या व्यक्तीला कमी वयामध्ये मंत्रिपद मिळालं, ते पण कॅबिनेटचं. पात्रता होती का, हा एक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. मुळात उद्धव साहेबांचीच पात्रता होती का, कधी कधी असा प्रश्न पडतोय मनाला. एवढी मोठी संधी मिळाली होती सीएम पदावरती राहायची, पण तिथं राहून नेमकं आपलं पद गाजवता त्या माणसाला आलं नाही. टोमण्यावर तिथं पण ते पद गाजवलं आणि आता हे टोमणे चालू आहेत. असो, पण या ठिकाणी उद्धव ठाकरे हे एक निष्क्रिय नेता आहेत, एक पक्षप्रमुख म्हणून ते फेल आहेत. हे दाखवायचं कारण म्हणजे त्यांची पक्षावरती नसलेली वचक किंवा ते एक नेतृत्व गुण असतो ना पक्षाचा नेत्याचा, तो नाही. तो असला असता एवढे लोकांनी बंड केलंच नसतं. प्रथमतः एवढे कार्यकर्ते, एवढे नेते, एवढे शाखा प्रमुख हे त्यांना सोडून गेले नसते. आजो पण तो ओढ हा चालूच आहे सोडून जायचा. ते थांबता थांबत नाही, थांबाचं नावही घेत नाही. लोक जात आहेत, पण सर्वांचं एकच कारण आहे, ते कारण म्हणजे उद्धव ठाकरे वेळ देत नाहीत आणि पक्षवाढीसाठी उद्धव ठाकरे काहीच करत नाहीत. हे काही महत्वाचे या ठिकाणी मुद्दे मित्रांनो आहेत. आणि जर पुढील राजकारण तर आपल्याला शक्य करायचं असेल, आपल्याला या राजकारणामध्ये टिकून जर राहायचं असेल, तर कुणालाही हे वाटतं की आता आपला नेता हा संपल्यात जमा आहे.
आता उगवता प्रॉमिसिंग जो नेता आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळं जे काही 5 खासदार आहेत ते तयार आहेत, फक्त एक खासदार बाकी होता यायचा, अशा हे बातम्या आल्या. पण आता सध्या जे काही उद्धव ठाकरेंचे खासदार सगळे शांत आहेत. त्यांनी मिटिंग घेतली, सगळे मांडले मुद्दे. त्या मिटिंग मध्ये सुद्धा शिंदेचं नाव घेतलं आलं की शिंदे साहेब मिटिंग यांची, नाव शिंदेचं. मग त्यानंतर जे काही ज्योती वाघमारे असतील किंवा संजय शिरसाट असतील यांनी सांगितलं स्पष्ट की हा जो काही आहे तो होणार आहे. आणि यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे, जर शिंदेचे जर खासदार वाढले, शिवसेनेचं वजन तर केंद्रामध्ये वाढलं, तर शिवसेनेकडे हे कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद हे केंद्रामध्ये मिळू शकतात. आणि त्यामध्ये जो कोणी 6वा आहे ना, तो आता यायला तयार नाही. त्या 6व्याला केंद्रामध्ये मंत्रीपद देऊन इकडं आणलं जाऊ शकतो. आता सगळं हेच चालू आहे. केंद्रामध्ये शिवसेना स्ट्रॉंग दिसावी आणि जे काही आपलं मतदारसंघ आहेत, आपलं राज्य आहे, याचे कामं करून घ्यायच्या हेतूनं, उद्देशानं या ठिकाणी सगळी धावपळ चालू आहे. म्हणजे ऑपरेशन टायगर फक्त लहानसं नाही मित्रांनो, हे ऑपरेशन टायगर नसून हे ऑपरेशन हे सगळंच आहे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांचं. कारण लोकांना काम पाहिजे, लोकांना वेळ पाहिजे, लोकांना नेता असा पाहिजे की तो नेता आपल्या कार्यकर्त्याकरता रस्त्यावर येऊ शकतो. त्या कार्यकर्त्यामुळं, त्या जिल्हा परिषदेमुळं, त्या विधानसभेमुळं आणि त्या गाव पातळीतील इलेक्शनमुळं आज आपण या पदावरती पोहोचलोय याची जाणीव खासदारांना झाली असावी. म्हणून खासदार ही आपली खुर्ची वाचवण्याकरता किंवा आपल्या खुर्चीला न्याय देण्याकरता, आपले जे काम आहे ते काम मार्गी लावण्याकरता या ठिकाणी हा निर्णय घेण्यास तयार झाले आहेत, अशा बातम्या सध्या येत आहेत. आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट आहे, तो गट फक्त शिल्लक सेना म्हणून उरले. आणि त्यामध्ये जे काही खासदार आहेत ते आता 9 मधून तर इकडे 6 गेले, तर उरणार 3. तर 3 हे राहतील की नाही असा एक प्रश्न या ठिकाणी त्यांना पडला असावा. असो, हे जे काय होतं हे राजकीय विश्लेषण, यामध्ये फक्त यातच ते मीडियात चाललेली बातम्या आणि यामध्ये माझं वैयक्तिक मत होतं. मला असं वाटतं की आता मंत्रिपद देऊन त्या लोकांना, ते लोक परत तात्काळ या ठिकाणी शिवसेनेसोबत जोडले जातील. त्यामध्ये आता येणार कोण, नेमकं मंत्री कोणाला मिळणार, केंद्रामधील कॅबिनेट कोणाला, राज्य कोणाला, हे पाहणं थोडं महत्वाचं आहे. पण या ठिकाणी ह्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये जो काही रिस्क असते ना, ते रिस्क शिंदेंनी घेतली. हिंदुत्वाची, बाळासाहेबांच्या शिवसेनेचा वसा त्याने घेतला, तो वसा त्याने पेलवून दाखवला. हे तेवढं महत्वाचं आहे. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय, नक्कीच व्यक्त व्हिडिओ शेअर करा. रामकृष्ण.